दोतोर तीर्था तुमच्या सगळ्यांचे प्राईम आयुर्वेद ह्या कार्यावळीन स्वागत करता। ही कार्यावळ आरोग्य भारती हाच्या सांगतान सुरू केल्ली आसा आणि हांव जाणाच की तुम्ही पयलीचे एपिसोड सुद्धा पळयलाच आसतले आणि तुमकां बरेचशा दुयेसाच्या म्हायती बद्दल कळाच आसतली। तर आयचो असोच एक दुयेस आसा वात रक्त। जशें आमी नांवांतल्यानूच आमकां समजता की वात म्हणल्यार हातून वात दोष दूषित जाल्लो आसता, वात दोष आसा तो दूषित जाता आणि रक्त म्हणल्यार जे रगत आसा, रक्त धातू आसा तो सुद्धा दूषित जाता। हाका खूडवात अशेंय म्हणला। खूड म्हणजे हातून न्ही जॉइंट्स इन्वॉल्वड आसा, मेनली संधी जो आसता तो धाकटी संधी इन्वॉल्वड आसता। तर ह्या दुयेसा बद्दल आणि विस्तारान सांगपाक आयज आमच्या बरोबर आसा नामणेची दोतोर डॉक्टर धनश्री पानशेकर। दोतोर तुमचे खूप खूप स्वागत। नमस्कार। दोतोरांनी शिरोडा कॉलेजींतल्यान तांचे शिक्षण घेतला, तसेच थंयच्या शिक्षकाकडल्यान तांच्यांनी क्लिनिकल प्रॅक्टीस सुद्धा घेतला आणि मागीर तिणे आरएमओ म्हणून सेम कॉलेजीन प्रॅक्टीस सुद्धा केला। तसेच मागीर ती 4 वर्सां वाळपय हांगा आयुर्वेद सेंटरान काम केला। तसेच आता सध्या ती धनश्रीज आयुर्वेद क्लिनिक म्हापसा हांगा स्वताची प्रॅक्टीस करता। तिका 2 पुरस्कार फावो जाल्ली आसा। एक म्हणल्यार कोविडान IMA तांच्या कडल्यान जे गरजूक दुयेंती आशिल्ले तांकां फुकटान फ्री आयुर्वेदिक चिकित्सा दिल्या बद्दल, आणि दुसरें म्हणल्यार मातृछाया कडल्यान तांकां सुद्धा गरजूक दुयेंती कडल्यान चिकित्सा दिल्या बद्दल। तर आता आमी प्रश्नाकडे वळुया। तर दोतोर म्हाका सांगा, जशें आमचे आयचे दुयेस आसा वातरक्त, तर वातरक्त म्हणल्यार कितें आणि आयुर्वेदानुसार वातरक्त या दुयेसा बद्दल कितें सांगलां एक्झॅक्टली? वातरक्त हो एक सान्याचो विकार, आर्थरायटीस एक प्रकारचो, जातूर भितर मेनली धाकट्यो संधी म्हटल्यार चड करून फिंगर जॉइंट्स ह्यो इफेक्ट जाता, त्यो सुचता, दुखतात, आणखीन पसरता मागीर ते सगळ्या सान्या भितर। आयुर्वेदान सांगला की हेतून वात आणि रक्त हे वेगवेगळे विशेड जातात। वाताचे विशेड जावपाची वेगळी कारणां जावन रक्ताचे विशेड जावन आणि दोन्ही एकठांय जातात पळय ते जेन्ना समूर्छना म्हणटात एका मिक्स जातात एकामेका भितर, तेन्ना ते अशे पसरून व्याधी जॉइंट्सा कडेन वचून थंय ते रुजा म्हटल्यार शूल पेन इन स्मॉल जॉइंट्स हे लक्षण करतात, तेका म्हणटात वातरक्त। आढ्य वात म्हटला, कुडवात म्हटला, कूड म्हटल्यार ल्हान जॉइंट्स इफेक्ट जातात, ते खातीर कुडवात म्हटलं। तर दोतोर हे दुयेस जावपाचे म्हणल्यार आमी पळयता की चडशे श्रीमंत लोकांमदीं आमकां दिसता म्हणल्यार आढ्यवात म्हणला, तर ताज्या फाटची कितें कारणां आसा जाल्यार ती सांग। आता श्रीमंत म्हटल्यार ते चड सुकुमार आसता, म्हटल्यार डेलिकेट आसता, तांकां चड काम करपाक सिडेंटरी लायफस्टायल आसता, की ते लोक आसता तांच्या कडेन काम करपी, तर स्वता ते इनएक्टिवनेस आसता तातूंत। सो इनएक्टिवनेस किंवा अव्यायाम हो एक तितूंतलें कारण आसा, ते खातीर तांकां तो वातरक्त जावंक पावता किंवा डेलिकेटनेस आसा, किंवा मागीर तांचो आहार विहारय मातसो चड ऑयली किंवा चड चीज बटर तशें आसलेले, किंवा मागीर मांस तांच्या भितर चड कित्याक पयशाचो प्रॉब्लेम ना ते खातीर चड हाडले वयता, किंवा बरें पोस्त कशें तशें हाडले वयता, ते चड खाल्ले वयता, ते खातीर तांकां तो चड जाता म्हणून आढ्यवात। ओके। आनी दोतोर आनी खंयची बाकीची कारणां आसा? तेतूर भितर आतां चड श्रीमंत भितर अल्कोहॉल सेवन, ड्रिंक्स घेवप किंवा स्मोकिंग, किंवा मागीर जागरण चड लेट नायट पार्टीज करप, हे सुद्धा कारण तेंचे लायफस्टायल चेंज जाले, स्टँडर्ड स्टेटस हे मेंटेन करपाक तेंचे लायफस्टायल चेंज जाल्ले कडेन आसता, ते खातीर तांच्या भितर हे चड दिसता। तर दोतोर म्हाका जशी तुम्ही कारणां सांगली तशीच कितें लक्षणां आसा ह्या दुयेसान? जेन्ना तुमच्या कडेन दुयेंती येता वात रक्ताचो, तेन्ना तातूंत तुमी कितें ताजी लक्षणां पळयता? कारणां आतां हांवें सांगली न्हू, तशीच आनी खूब कारणां आसात। आतां पळय सगळ्यान तिखट कोणाक आवडटा, तिखट कोण चड खाता तांकां हो चड जाता। तिखट, आंबट, तेलकट किंवा उष्ण पदार्थ, गरम मसाल्याचे पदार्थ जे खातात तांकां हो चड जावन पावता, कित्याक ते तेका लागून रक्त विशेड जाता ते खातीर। दुसरें म्हटल्यार अजीर्ण भोजन, म्हटल्यार पयलींचे ना पचतात दुसरे परत खालें जाल्यार, किंवा अध्यशन चड खालें जाल्यार, किंवा मागीर उष्ण पडटात असे पदार्थ, फॉर एक्झाम्पल धान्या भितर तीळ, कुळीथ किंवा बाजरी हे
उष्ण धान्य किंवा मागीर भाजयां भितर चड मुळो मेथी किंवा आमट हे आमाडो किंवा तोरां किंवा चीज टोमॅटो किंवा मागीर आलें लसूण हेचे घातलेली पेस्ट आनी गरम मसालो घालून जी ग्रेवी करता ते विदाही म्हटल्यार ते खावन पोटान जळजळटा हे जे लक्षण जाता. त्या भायर विरुद्ध अन्न म्हटल्यार दूद आनी फळां एकठांय किंवा नुस्तें आनी फळां एकठांय नुस्तें आनी दूद एकठांय किंवा मागीर दुधा वांगडाच हे नमकीन खातात न्ही म्हटल्यार फरसाण आनी ते चड जालात ते च्या वांगडा खातात तेतून मीठ आसता ते आनी दूद एकठांय जालें म्हटल्यार ते शरिरान वचून मागीर नासता म्हणटा न्हू तशें रगत दूशीत जाता ते कारणान. धंय खाल्ले जाल्यार जावं शकता किंवा आमट ताक हे सुद्धा कारण जावं शकता. आणखीन जायतीं कारणां सांगल्यात तेतूर भितर इन्स्टंट मिक्स जे करता आतां उड्डाचे फर्मेंटेड प्रोडक्ट्स हे सुद्धा माल पडटा भितर फुगोवन जेन्ना करता तेतार भितर आम्लीयता येता म्हटल्यार एसीड फॉर्म जाता म्हटल्यार इडलीचें पीठ किंवा डोस्याचें पीठ आमोवन करता पळय ते जेन्ना खातात तेन्ना उष्णता शरिरान वाडून व रक्त दूषित जाता किंवा आमी इन्स्टंट मिक्स आसा तितून पासून थोडे एसीड प्रिजर्वेटीव म्हणून वापरलेले असतात ते खातीर जावं शकता. आतां दुसरें आनीक एक मिथ्या आहार विहार म्हणटा न्हू तेच्या विहार हे एक कारण आसा जितूर भितर एक तर चड न्हिदप किंवा मागीर चड जागरण करप रातचें उशिरान जागे रावप ते उसरा जागे रावले का शरिरांतली हीट वाडटा आणखीन मागीर हो दुयेंस जाता. तेच्या बरोबर चड चलप म्हटल्यार नाजाल्यार चलपच ना व्यायामच करप ना किंवा चडय चल्लें जाल्या पासून रक्त विशेट जावपाक चड खाल्लें किंवा खावकूच ना चड उपवास केलो जाल्या पासून हीट वाडटा शरिरांतली. आनीक एक सांगला भितर आघात सर्जिकल ऑर एक्सिडेंटल इंजुरी ह्यो पासून कारण जावन आसा. आणखीन एक जे टू व्हिलरान चड प्रवास करता पळय तांच्या भितर हे की ते पांय तेंचे डिपेंडेंट उरता न्ही सकयल लोंबकळ्या भाशेन पयलींच्या हितून ते गडे बी चलयताले तांकां जाताले आतां टू व्हिलरान पूण कामाचें ठिकाण दूर आसता ते चड टू व्हिलरान प्रवास केले म्हटल्यार तांकां हो आमवाद जाल्ले कडेन दिसता. दोतोर म्हाका सांगा ह्या दुयेंसाची कितें लक्षणां आसा? सगळ्यांत पयलीं म्हटल्यार ल्हान जॉयंट्स म्हटल्यार हाताचे जॉयंट्स हे परते परते दुखता थांबता अशें पयलीं सुरवात जाता. चड करून हाताचे किंवा पांयाचे आंगठ्याचे बोटाचे पेर म्हटल्यार लास्टाचे आसता न्हू ते चड सुचता दुखता लाल जाता गरम जाता ते आनी तेचे पयलीं मातशें म्हटल्यार चड घाम येवप किंवा त्या जाग्यार काळें जावप रेडनेस येवप अशें करून ती सुरवात जाता. मागीर हळू हळू सगळे जॉयंट्स हातीचे पांयाचे इफेक्ट जावन ते बी दुखूंक लागतात. तेच्या भितर मागीर हळू हळू पसरोन ते एंकल जॉयंट रिस्ट जॉयंट मणिबंध संदी त्याचेर भितर जाता. मागीर बाकी सगळे जॉयंट्स भितर इनवॉल्व जाता. हळू हळू सगळ्या शरिरा भितर ते पसरून सगळें आंग दुखूंक लागता. शरिरान उष्णताय जावन जोर येयल्ल्या भशेन लक्षणां जाता. मागीर त्याच्या फुडली स्टेज म्हटल्यार साने वांकडे जातात पंगुता येता स्पर्शासत्व तितूर हात लायल्या पासून सहन जायना किंवा शीत थंड हे सहन जायना तेका अशें करून मागीर रुजा तोद वत वेदना म्हटल्यार प्रिकींग पेन थ्रू आवट आनी ताका लागून मागीर अनिद्रा बी अशे सिम्पटम्स हातून दिसतात. तर दोतोर म्हाका सांगा आतां म्हणजे आमी वातरक्त हे एक संधीचोच एक विकार आसा तर वातरक्त संधीचो विकार दुसरो एक आम वात आसा आनी दुसरो संधिगत वात आसा तर तातूंत फरक कशें केल्ले जाता? बरो प्रश्न विचारलो तुवें. आमवात संधिवात आणि वातरक्त तिन्ही जरी संज्ञाचे विकार असले तरी प्रत्येकाचे स्वरूप आणि प्रत्येकाची संप्राप्ती पॅथोफिजिओलॉजी वेगवेगळी आसा. तर पयलीं आमी संधिवात घेवया. संधिवात हे चड करून व्हडल्या जॉयंट्सांक एफेक्ट जाल्ले जे जॉयंट चड मूव जाता त्या जॉयंट्सां भितर वात वाडून झीज जातात त्या सान्याची त्या जाण्याची झीज जाल्ल्या कारणान वाट वाडटा आनी तो सानो मागीर दुखता किंवा सुचता. धातू क्षयजन्य व्याधी तातूंत भितर तेल चड करून स्निग्धांश कमी जाल्लो आसता त्या सान्यांचो. बायलां भितर चड करून अंश शोल्डर जॉयंट पेन फ्रोजन शोल्डर बी जातात किंवा नी जॉयंट लॉक जातात तातूंत कॅल्शियम कमी आसता म्हणून एक कारण जावं शकता. तितूर ऑयलिंग केलें किंवा शेक मारलो जाल्यार
बऱ्यापैकी रिलीफ मेळटा. ताचे कोरिलेशन आमी चड करून ऑस्टिओ आर्थरायटीस हेचे वांगडा करूं शकता, की ज्या कारणान डिजनरेटिव्ह चेंजीस इन जॉयंट्स जाता ड्यू टू एक्सेसिव्ह मुवमेंट्स ऑर लेस कॅल्शियम रक्तान आसल्या कारणान. त्याच्या वांगडा ऑस्टिओ आर्थरायटीस अशें आमी सादारण म्हणू शकता. दुसरो आतां आमवात धरया. आमवात म्हटल्यार ज्या व्हडले संदी चड करून इफेक्ट जातात, रेडनेस आसता, संदी मुवमेंट करपाक प्रॉब्लेम जाता आनी सुजलेले आसता, रुजा ही चड आसता, असहनीय रुजा म्हटल्यार पेन चड आसता, चड करून नी जॉयंट हो इफेक्ट जाल्लो आसता. आमसंचिती हो मेन कारणान ताका लागून आमसंचितीची लक्षणां बरोबर तेचे कारणां म्हणजे अध्यशन किंवा तत्सम कारणां भितर चड दिसतात. ताचे कोरिलेशन आमी रुमेटॉयड आर्थरायटीसचे अशे ढोबळ मानान करूं शकतात, जितून की RA फॅक्टर पॉझिटिव्ह आसता, ऑटो इम्यून डिसऑर्डर कशी ती, तातूंत पासून त्या जॉयंट्सान उदक जावप किंवा तत्सम हे लक्षणां दिसतात. आतां थर्ड आमी पळोवया तो म्हटल्यार युरिक वातरक्त. वातरक्तान हे स्मॉल जॉयंट स्पेसिफीक लक्षण जे डिफरन्शिएट करपाक ते म्हटल्यार स्मॉल जॉयंट्स आदी इफेक्ट जावप आनी मागीर व्हडले जॉयंट्स इफेक्ट जावप. हे वातरक्तान दिसलेले सगळ्यान पयलें कारण की जे कारणान तुमी ते डिफरन्शिएट करूं शकतात. आतां हेचे कोरिलेशन तुमी गावट किंवा गावठी आर्थरायटीस जे युरीक एसीड शरिरान वाडून जाता तेच्या वांगडा करूं येता. आतां गावठी आर्थरायटीस म्हटल्यार तातूंत भितर युरीक एसीडची नॉर्मल रेंज पळय आसा, दादल्या भितर 3.5 to 7, बायलां भितर 2.5 to 6. त्या भायर जेन्ना 6 आनी 7च्या वयर जेन्ना युरीक एसीड वाडटा तेन्ना हो गावट आर्थरायटीस जाल्ल्या कडेन आतां तेचे आतां एक तर चड फॉर्मेशन जाता युरीक एसीडचे किंवा तेचे एक्सक्रिशन सारकें जायना आनी तेच्या फुडें मागीर ह्या युरीक एसीड पासून सोडियम युरेट्स फॉर्म जातात आनी मागीर ते युरेट्स स्मॉल लिगामेंट्स, टेंडन्स, कार्टिलेजीस हांगा डिपॉझिट जाता. इवन रिनल ट्युब्युल्स आसा न्हू, तातूंत पासून ते डिपॉझिट जावन फुडें त्या क्रिस्टलांचे युरीक एसीड स्टोन युरेट स्टोन तयार जाता किंवा मागीर टेंडन्सान लॉज जावन थंय सूज येता, दुखता, ते क्रिस्टल्स माल पडटा, त्रास करतात ते आनी मागीर थंय दुखप हे लक्षण जाल्लें आसा. तेच्या खातीर ते युरीक एसीड वेवस्थीत एक्सक्रीट जावपा जाय. युरिनासून 70% ऑफ युरीक एसीड एक्सक्रीट जाता. ते वेवस्थीत एक्सक्रीट जावपा जाय ते खातीर योग्य प्रमाणान मनशान उदक घेवपा जाय. आतां कामाक आसतात ते उदक पिनात, मागीर उश्णताय तशीच उरता तेंच्या शरिरान, ती फ्लश आवट जावन वचपाक जाय. किंवा मागीर कोणा भितर समजा कुलज सुद्दां एक हेतू आसता तेतूर की कोणाच्या आई बाबांक युरीक एसीड फॉर्मेशनची टेंडन्सी चड आसता पळय, तातूंत तेंच्या भुरग्यांक पासून युरीक एसीड चड फॉर्म करून दिता आनी मागीर हे युरीक. आतां एक लक्षान घेवपाक जाय की ऑस्टिओ आर्थरायटीस म्हटल्यारच संधिवात अशें न्ही. काय वेळार कॅल्शियम नॉर्मल रेंजीन आसता तरी पासून संधिवात जाल्लो दिसता. दुसरें RA फॅक्टर रुमेटॉयड आर्थरायटीस म्हणजे आमवात अशें न्ही. RA फॅक्टर नेगेटिव्ह आसतना सुद्दां आमवाताची लक्षणां आसता. आनी तिसरें म्हटल्यार वातरक्त. युरीक एसीड नॉर्मल आसून पासून वातरक्त जाल्ले कडेन दिसता. चड करून युरीक एसीड सादारण 5च्या फुडें गेले न्ही का अशी लक्षणां आढळटात की बाबा जॉयंट दुखपाक लागता. चड करून जे अशे आगी कडेन काम करतात न्ही तशे पेशंट असले चड येतात की जे फास्ट फूड कुकींग करतात, सदांच तेंची भट्टी ती चालूच आसता न्ही, तेच्या किंवा कुकींग कूक म्हणून जे काम करतात ते किंवा आतप सेवन भायर जे वयतात ते तातूंत विरुद्ध हेतूर जे एसीन बसतात रोखडेच भायर वचून डिलिव्हरी बॉयज बी आसता पळय चड भायर ट्रॅवल करता टू व्हिलरान उष्ण हे आनी परत AC अशें तेतूर हे चड दिसता. जशे आता म्हणजे आयुर्वेदान सुद्धा 2 स्टेजीस सांगला वातरक्ताचे, उत्तान आणि गंभीर वातरक्त, तर ताज्याबद्दल मातशें सांगा. प्रकार आनी खूब आसतात त्याचे, वातज, पित्तज, कफज, रक्तज, मागीर द्विदोषज, सान्निपातीज, त्याच्याच बरोबर उत्तान आणि गंभीर अशे 2 प्रकार सांगला. उत्तान म्हटल्यार चड वयर अशें म्हटल्यार त्वचा आनी मांसच भितर इफेक्ट जाल्लो आसता, दूषित जाल्ले आसता. तातूंत फक्त संदी भितर मातसो सूज आसता, लालिमा आसता, दुखतात संदी, पूण ते क्युरेबल आतांच जाल्ले नवीनच जाल्ले आसा रोखडे ते क्युअर जाता. दुसरें म्हटल्यार गंभीर जशें नांवच सांगता तशें सिवियर किंवा क्रॉनीक अशें जेन्ना उत्तान क्युअर जायना तेन्ना दुसरी तेची स्टेज म्हटल्यार ही गंभीर. जे उत्तानच जर
ट्रीट केलो जाल्यार गंभीर स्थिती येयना. गंभीर हेतून सगळेच धातू म्हटल्यार सप्तधातू भितर हाडा पासून ते इफेक्ट जाल्ले आसा. थोडे थोडे हाडां भितर चड सूज आनी चड रुजा, प्रिकिंग पेन कंटिन्युअसली अशें आसता भितर. आणखीन हाडा पासून तेतूर साने पासून वांकडे अशें जाल्ल्या कडेन मेळटात. ते मातशें ट्रीट फुडली स्टेज आसता ते कारणान ट्रीट करपाक मातशें कठीण जाता, वेळ लागता ते ट्रीट करपाक. तितलो पेशन्स आसपा जाय. हां. तर दोतोर म्हाका सांगा, जेन्ना एक दुयेंती तुमच्या कडेन येता आनी ताका तुमी ताजें निदान वातरक्त म्हणून करता, तर ताजी खंयची तुमी तपासणी करता आनी ताका खंयची चांचणी भायल्यांतल्यान कडपाक लायता? आतां वातरक्त व्याधी किंवा संधिवात किंवा आमवात जालो न्हू, तिनी व्याधी तुका दर्शन स्पर्शन प्रश्न किंवा नाडी मलमूत्र जिव्हा ह्या हेतूरूच व्यवस्थीत त्याचे डायग्नोसीस जाता. कित्याक तेचे विशिष्ट स्वरूप घेवनूच येता न्हू. आतां धाकटे जॉयंट्स मागीर व्हडले जॉयंट्स किंवा मागीर संधिवातान क्रॅपिटेशन्स, आवाज येवप संधींतल्यान, किंवा आमवातान चड घट असो तो शोथ, सूज येवप, अशें प्रत्येकाचें लक्षण वेगळें आसा. ते खातीर डायग्नोसीस हें चॅकअप करूनच जाता, ह्या वातरक्ताचें व्यवस्थीत जाता. पूण आमी आनीक भितर स्टडी करची किंवा आनीक भितर जाणचें पेशंटाचें शरीर म्हणून ब्लड टेस्ट जायत्यो करतात. तेतूर भितर सिरम युरीक एसीड किंवा रिनल फंक्शन टेस्ट, युरीक एसीड वाडल्या जाल्यार कळटा भितर, किंवा GFR ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट, म्हटल्यार किडनीचें फंक्शन सारकें आसा काय ना, किंवा मागीर युरीन स्टोन जाला काय ना तें पळोवपाक सोनोग्राफी सुद्दां करूंक मेळटा. डिफरन्शियल डायग्नोसीस करपा खातीर RA टेस्ट किंवा C रिएक्टिव्ह प्रोटीन किंवा मागीर सिरम कॅल्शियम कमी आसा काय ना तें पळोवपाक अशें जायते ब्लड टेस्टी आमी करून घेतात पेशंटाक. तर दोतोर, तुमी जी दुयेंती येता वातरक्ताची, ताका तांच्या मदीं म्हणजे पंचकर्माचो कसो फायदो जाता तें सांगा. पंचकर्म हें खूब म्हत्वाचें भितर एक ट्रिटमेंट जावन आसा. आतां सगळ्यांकूच पंचकर्म दिता अशें ना. आतां उत्तान गंभीर आमी म्हटलें न्हू, आतांच पळय जाला, ताका शमन चिकित्सा, लेप चिकित्सा, एक्सटर्नल एप्लिकेशन चिकित्सा ही जावं शकता. शमन चिकित्से भितर मेन मेडिकेसीन म्हटल्यार आपले गुडूची किंवा पुनर्नवा सारिवा अशें रक्तप्रसादक द्रव्य. गुडूची हें उत्कृश्ट भितर मेडिसीन काम करता. तेचें चूर्ण जावं किंवा घन जावं किंवा गुडूच्यादी काडो जावं किंवा कैशोर गुगूळ, गुडूच्यादी गुगूळ, अमृतादी गुगूळ हे भितर बरे पैकी काम करतात आनी हे रक्त विशेट जाल्ले नॉर्मल जातात. किंवा लेप बायल्यान भितर चंदनाचो लेप किंवा पद्मकादी गणांतल्या द्रव्यांचो लेप, यष्टी भितर पद्मकाश्ट आसा ताचो लेप, किंवा शतधौत घृत ह्याचो लेप, किंवा राळ आनी राळा पासून बनयल्ले कैलास जिवना सारखे मेडिसीन ताचो पासून लेप लायल्यार बरे पैकी भितर थंडाय येवन बरें दिसता भितर. आतां हो ह्या मातसो फुडें गेल्लो आसत जाल्यार आमी तांकां पंचकर्म कर म्हणून सांगता. आतां रुजा हें मेन जेन्ना कारण आसता, असहनीय वेदना, आतां पेन किलरां घेतात ते सहन जायनात म्हणून ते पेन किलराक घेवन सुद्दां फुडें मागीर माल पडटा, ते उष्णताय जाता. सो आमी समजा एक जळू लायली त्या जाग्यार, रक्तमोक्षण केलें जाल्यार रुजा शमन बरें. पूण रक्तमोक्षण करतना मातशी वात वाडूं नये काय अशें हें दिसता. सो विरेचन हे पासून तेच्या कडेन बरें इफेक्ट करता. मृदू विरेचन डेली बेजिसार, आरगवत, कुटकी अशे ड्रग्स दिवन, किंवा मागीर स्नायीक विरेचन जे की पंचकर्मा भितर सांगलां तें विरेचन तें दिलें. आनी बस्ती हो हेतूर सगळ्यान बस्ती समान हेतून ट्रिटमेंट ना अशें म्हटलें. बस्तीचो हेतूर भरपूर बरो म्हणजे गंभीर वातरक्त भितर बऱ्या पैकी रिलीफ मेळटा पेशंटान बस्ती दिल्यार. तेतून स्पेसिफीक बस्ती म्हटल्यार क्षीर बस्ती, म्हटल्यार मेडिकेटेड दुधासून, म्हटल्यार गुडूची सिद्ध क्षीर तातूर घृत घालून किंवा पंचतिक्त सिद्ध क्षीर दूध बॉयल करून तातूर तूप इल्लें घालून ताचे बस्ती दिले, किंवा व्यत्यासात एक दीस गुडूची सिद्ध घृताचो आनी दुसऱ्या दिसा क्षीर बस्ती दिलो जाल्यार हेतूर बरे पैकी खूब फायदो जाल्ले कडेन दिसता. किंवा एक्सटर्नल एप्लिकेशना भितर दशमूल सिद्ध क्षीर परिशेक पासून सांगला भितर, म्हटल्यार परिशेक म्हटल्यार अशें धार धरप त्या काड्याची, दुधान शिजयल्ल्या द्रव्यासून जो काडो तयार तेचेर थंड एक लक्षात घेवपाक जाय की हे सगळें थंड आसपाक जाय. परिशेक पासून थंड, लेप पासून थंड, कित्याक हो उष्णताय जाल्ली आसता न्हू तेतूर. पूण ह्या सगळ्या हेतूर ते बऱ्या पैकी क्युअर जाता. निदान परिवर्जन हे भितर मुख्य
हें करपाक जाय. कित्याक जे हेतू आसता ते एकदां कळ्ळे की ते समजा हेतू आपण दूर केले जाल्यारूच तो व्याधी बऱ्यापैकी बरो उरता. आतां दुयेंत येयलो, ट्रिटमेंट घेवन तो बरो जालो, पण निदान तेणी हेतू जे आसा ते चालूच दवरले. उष्ण ते खायतच रावलो किंवा विरुद्धासन करता ते करीतच जागरण करीतच रावलो, कित्याक परती दोच संचिती जाता आनी मागीर परतो हो व्याधी पुनरुद्भव जावंक शकता. सो निदान परिवर्जन ते जे कितें कारण जालां तुजें व्याधी जावपाक तो कारण तुवें परतें सेवन करचें न्ही. आहाराचें जावं विहाराचें जावं तेतूर भितर थोडी मेडिसीन पासून माल पडटात, जी सतत आतां घेत रावतात पळय मेडिसीन, ते उष्ण जातात आनी तांणी पासून हो वातरक्त जाल्ल्या कडेन दिसतात. सगळ्यान आतां सांगपाची गोश्ट म्हटल्यार सेल्फ मेडिकेशन टाळपाक जाय. लोक सोशल मिडियाचेर हातूर पळोवन मॅसेजी पळोवन किंवा फार्मासीन वचून किंवा आयक्यू गोश्टीन आयकून आतां हेणें घेतलें म्हणून हांवूय घेवया अशें म्हणटात. तशें करून उपयोग ना, कित्याक आमवात, वातरक्त, संधिवात तिनी वेगळे डिसीज. आज सगळ्यांनी साने जरी दुखले तरी प्रत्येकाची पॅथोफिजियोलॉजी वेगळी, लक्षणां वेगळी, कारणां वेगळी, दोश दृश्टी वेगळी. सो आर्थरायटीस साने दुखता तेका दुखता तसोच म्हाका दुखता सो तो घेता तेच हांव मेडिसीन घेवचें अशें ना. व्यवस्थीत तेची निदान करून डायग्नोसीस करून एका बऱ्या रजिस्टर्ड प्रॅक्टिशनर, आयुर्वेद प्रॅक्टिशनरा कडेन वचून तपासून घेवन तो दिता ती मेडिसीन घेवन बरें जावचें अशें म्हाजें एक. आनी दुसरें म्हटल्यार आतां जिवनशैली पासून बदलल्या मनशाची. लेट न्हिदप, लेट उठप किंवा मागीर खंयच्याय टायमार खावप किंवा कितेंय खावप. चड करून आतां हे पिझ्झा, बर्गर किंवा मंचुरियन अशें किंवा चमचमीत ग्रेवी चड घातलेले गरम मसाल्याचे ते सगळे माल आजच्या हितून. प्रत्येक मनशान आतां विचार करपाक जाय की आपूण हेल्थ कशी वाडोवपाक जाय. हेल्थ चडान चड अनहेल्थी लोक जायत वयता, कित्याक आमच्या आयुर्वेदान सांगलां पळय दिनचर्या ते चड फॉलो केल्ली वचना. व्यायाम हो सामको कोणाक टायम मेळना किंवा तेचें म्हत्व उरना. थोडे लोक करतात जांकां खरें ज्ञान आसा ते, पूण थोडे पळय मॅराथॉन बी चडच अशे व्यायामाचे कॉशियस आसतात, चडच व्यायाम करतात किंवा मागीर करीत ना. सो तशें ना, तेचे योग्य प्रमाणान व्यायाम करचो किंवा जे तुका सांगलां ते बरें. आतां तुका सांगलें थोड्यो गोश्टी ज्यो माल पडटात त्यो बऱ्यो बी गोश्टी आसा. कितें खावं तर जुनो तांदूळ, मूग, मसूर हेच्या सारकी धान्यां, जोनळो पासून किंवा मागीर भाज्यां भितर पडवळ, दूद भोपळो किंवा कुश्मांड म्हटल्यार कोहळो असली धान्यां किंवा दूद तूप शरिरान वचपाक जाय तेचें डेली आसा. दूद म्हणटा तें इतर काणा बरोबर न खाता किंवा रातचें न घेता वेगळेंच अशें खावचें की ज्या कारणान विरुद्ध अशे तेचे परिणाम जावचे ना. अशें सगळें जर लायफस्टायल तुवें चेंज केली, दिनचर्या फॉलो केली, योग्य प्रमाणान आनी योग्य प्रकारचो आहार घेतलो, योग्य प्रमाणान व्यायाम केलो, योग्य प्रमाणान न्हीद घेतली आनी योग्य टायमार न्हीद घेतली. 10 ते 5 हो न्हिदपाचो टायम, 11 ते 5 चडान चड चलता. 11च्या फुडें न वयता योग्य टायमार न्हिदप हें करपाक जाय. आतां तेतूर एक जाला लोकांचें की एक तर अज्ञान किंवा दुसरें म्हटल्यार निग्रह ना, मनोनिग्रह ना मनशाचेर. आतां कोणाक अज्ञान ना तेंच्यांनी ह्या कार्यक्रमांसून किंवा वाचून हितून डॉक्टरा कडेन वचून कळोवन घेवचें की तुका कितें माल पडटा आनी तें कितें खावचें न्हू म्हणून. आतां ज्ञान वाडोवन सुद्दां कोणा लोकांक खबर आसता की हें खावप ना, हें करप ना, तरी पूण आपलो निग्रह उरना. म्हाका तें आवडटा सो आमी खाता. सो थोडेशें ध्यान किंवा मेडिटेशन अशें करून मनोनिग्रह वाडयलो सो ते स्वताचें कंट्रोल करपाक जाय. तें खायनशें दिसलें तरी तें बाबा म्हाका माल आसा सो हांवें तें खावचें न्हू. मनोनिग्रह करपाक थोडंसं ध्यान मेडिटेशन करचें. डेली एक 15 मिनटां प्रेयर स्वरुपान, मेडिटेशन स्वरुपान ध्यानान बसचें की आपणाक कळपाक की हें माल आसा तें हांवें खावचें न्हू, तो म्हाका कंट्रोल उरपाक जाय. दोतोर तुम्ही बरेच आमकां सांगले, बरीच मोलादीक माहिती दिली ह्या दुयेंसा बद्दल, आहारशैली कशी बदलपाची, मागीर आहारान कितें बदल करपाचे, जीवनशैली कशी बदलपाची आणि खंयच्याय दुयेंतीन आयुर्वेदीक तज्ञा कडेन वचूनच ताजे मेन कितें हेतू आसा ताज्या बद्दल सुद्दां जाणून घेवन ते फॉलो करचे हे तुम्ही बऱ्या प्रकारे आमकां सांगले. तुम्ही हांगा आयली दोतोर म्हणून हांव तुमचे सगळ्यां तर्फे आभार मानता. सगळ्यांक बरें आरोग्य प्राप्ती जावची अशी शुभेच्छा.
देव बरें करूं. नमस्कार. आणि हांव दोतोर तीर्था तुमच्या सगळ्यांचे निरोप घेता. मेळुया आता फुडल्या खेपेक नवीन दुयेंस आणि ताजी म्हायती घेऊन. त्या म्हणसर पळयत रावात प्रायम आयुर्वेद.